तर भाजपच्या धोरणावर टीका करणाऱ्या पुण्यातील पूजा मोरे यांना दिलेल्या उमेदवारीवरून पुणे भाजपमध्ये जोरदार नाराजी उफाळून आली। अखेर पक्षांतर्गत नाराजीची दखल घेत पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। उमेदवारी अर्ज मागे घेताना पूजा मोरे यांना अक्षरशः रडू कोसळलेला आहे। पत्रकार परिषदेमध्येच त्या ओक्साबोक्शी रडल्या। पूजा मोरे यांना धानोरी प्रभागातून भाजपने उमेदवारी दिली होती, मात्र पूजा मोरे या भाजपच्या टीकाकार असल्याचा दावा करत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध केला। पहलगाम हल्ल्यानंतर पूजा मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा दावाही भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला। सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जातात, लढतायत, उमेदवारी आणतात, की अनेकांना सहन होत नाही। आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्यानपिढ्या राजकारण करायचंय, त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते। त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले। त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाची संधी भेटत होती। त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते। त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले। त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाची संधी भेटत होती। मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला, त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल। त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या। त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता। पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही। तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही,